नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, DVTकडून काल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती, जी की 772 पदासाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्यास रिगार्डिंग. ओके, सो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिनांक 10 जुलै 10/7/2024 रोजी बोलवण्यात आलेलं आहे. तसंच 11 जुलै 2024 रोजी या 2 दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणते कोणते कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुमच्याकडे मी जी लिस्ट सांगणार आहे त्या लिस्टमधील एखादं डॉक्युमेंट नसेल तर लवकरात लवकर ते काढून घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला समोर जायचं आहे. ठीक आहे. सो पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट आहे. डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणते आवश्यक असणार आहे त्यांची. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला एलिफंटसन जे काही तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे. ठीक सकाळी 11 वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात केली जाणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी डॉक्युमेंटचे 3 संच तयार करायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस जे काही तुमचे झेरॉक्स प्रती तुम्ही सोबत घेऊन जाणार त्याचे 3 संच करायचे आहेत. लेटेस्ट पासपोर्ट साईजचे 3 प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी. ठीक आहे. आता आपण डॉक्युमेंट कोणते कोणते आवश्यक आहे ते पाहूयात. या ठिकाणी पहा, डोमिसाईल सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे सर्वच उमेदवारांकरिता. ठीक आहे. नंतर आहे वयाचा पुरावा. वयाचा पुरावा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं LC असेल, TC सर्टिफिकेट आहे त्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं असेल त्यानुसार तुमचं वयाचा पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरलेला असेल. ठीक आहे. सो नंतर आहे शैक्षणिक अर्हता. जो काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचे झालेले आहेत त्यानुसार शैक्षणिक अर्हतेनुसार तुमचे जे काही कागदपत्रे असतील, जे शिक्षण झालेलं आहे त्यानुसार सर्व मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. प्लस त्यांच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. ठीक आहे. नंतर आहे अनुभव प्रमाणपत्र. ओके, अनुभव प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा पोस्टकरिता तुम्ही पाहिलेलंच आहे. अनुभव त्या ठिकाणी मागितलेलं होतं. जर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट नसेल किंवा बनावट काहीतरी खोटी कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करतेवेळी बाद करण्यात येईल किंवा तुमचं नाव जे आहे ते भरती यादीमध्ये, जी काळी यादी आहे त्या काळ्या यादीमध्ये तुमचं समावेश करण्यात येईल. ठीक आहे. सो जर अनुभव प्रमाणपत्र असेल तर संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये जसं नमूद केलेलं होतं अनुभव कोणत्या पदासाठी ग्राह्य आहे किंवा कोणत्या पदासाठी लागणार आहे त्या संबंधित तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. उमेदवारांकरिता आवश्यक अनुभव प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करण्याकरिता अनुभव प्रमाणपत्रासोबत सदर कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे एकतर वेतनचे त्या अर्थात सॅलरी स्लिप असेल, बँक स्टेटमेंट असेल किंवा भविष्य निर्वाह निधी, PF वगैरे ज्या काही नोंदी आहेत बँकेमध्ये. ओके, सो त्या सर्व जे काही प्रूफ आहेत तुमच्या अनुभव सर्टिफिकेटच्या संदर्भातच्या या तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, सादर करू शकता. नेक्स्ट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र. ठीक आहे. सो हे कुठे भेटेल तुम्हाला, उमेदवारांची स्वाक्षरी असलेले सोबतच्या विहित नमुन्यामध्ये प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे. तो कसा भरायचा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. सो हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे. नंतर जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तसंच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता आवश्यक जात प्रमाणपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात वैधता अर्थात कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असल्यास ते सादर करता येईल. ठीक आहे. सो या ठिकाणी जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ देण्यात येईल. ठीक आहे. ओके, सो नंतर तुम्ही ते सादर करू शकता. ओके. नंतर आहे कॅटेगरीनुसार नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे त्या कॅटेगरीने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट NCL हे सादर करावायचं असणार आहे. यामध्ये पहा तुम्ही सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले सन या ठिकाणी पहा वर्ष देण्यात आलेले आहे 2022-23 या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं हे
आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे 22, 23, 24 असेल तर या ठिकाणी तुम्हाला जी काय आहे जी भरतीची जी काही जाहिरात आलेली होती त्या भरतीच्या जाहिरातीच्या अगोदरचं म्हणजेच 2022-23चं या आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिनल असणं या ठिकाणी आवश्यक आहे। यामध्ये NCL कुणाला लागू शकतं तर VJAचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी NTB, NTC, NTD तसंच विमाप्र इतर मागासवर्गीय वर्ग यामधील प्रवर्गातील उमेदवारांस या ठिकाणी नॉन क्रिमिनलची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे। नंतर आहे जर कॅन्डिडेट हँडिकॅप असेल किंवा दिव्यांग असतील तर त्यांना त्या संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। नंतर अनाथ सर्टिफिकेट असेल, जर ऑर्फन कॅन्डिडेट असेल तर अनाथ असल्याबाबतचा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे। जर कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन असतील तर त्या ठिकाणी स्पोर्ट्स लेवल तुमचे जे काही राज्यस्तरीय खेळाचे प्रमाणपत्र असतील तर ते तुम्हाला अनिवार्य असणार आहे। कॅन्डिडेट माजी सैनिक असेल तर सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबाबतचे दस्तऐवज किंवा डिस्चार्ज कार्ड या माजी सैनिकाला आवश्यक असणार आहे। ओके, प्रकल्पग्रस्त दाखला, भूकंपग्रस्त दाखला इत्यादी जे उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तमध्ये ज्यांचं हे समावेश आहे त्यांना दाखला जे सर्टिफिकेट असणार आहे ते अनिवार्य असणार आहे। ओके, सो नंतर जर उमेदवार अंशकालीन पदवीधर किंवा पदवीधारक असतील तर त्यांना सुशिक्षित बेरोजगारांचा अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्ष काम केल्याचे याबाबतची नोंद जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये केल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र पदविकाधारक किंवा पदवी अंशकालीन उमेदवार या कॅन्डिडेटला हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी। ठीक आहे, नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र। ना हरकत प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। आता हे ना हरकत प्रमाणपत्र कोणासाठी, जे कर्मचारी ऑलरेडी रुजू आहेत एखाद्या पोस्टवरती त्यांना तेथे जर जॉब सोडायचा असेल किंवा तेथील नियुक्ती त्यांना नको हवी असेल तर त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी केंद्र व राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यानंतर मागील सेवेचा लाभ घ्यावायचा असल्यास किंवा त्याबाबतचं एखादं प्रमाणपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र आपण असं त्याला म्हणतो तो सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे। नंतर जे काही कम्प्युटर रिलेटेड तुमचे कोर्स आहेत यामध्ये MSCIT आहे, CCC आहे, ओके, MSCIT, CCC इत्यादी ज्या उमेदवारांचे कोर्सेस झालेले आहेत ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। संगणक अर्हता प्रमाणपत्र। ठीक आहे, आता एखाद्याच्या नावामध्ये जर बदल असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याबाबतचा राजपत्र हे आवश्यक असणार आहे। जर कॅन्डिडेट महिला असतील किंवा विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर नावामध्ये एखादं बदल असेल किंवा लग्नाच्या नंतर त्यांच्या नावामध्ये बदल करून घेण्यात आलेला असेल तर त्या संबंधीचा राजपत्र, अधिसूचित राजपत्र त्यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, सो हे नावात बदल झालेल्या बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे। ठीक आहे, नंतर ओळखपत्र। ओळखपत्रामध्ये तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट असतील, मतदार इलेक्शनचे काही वोटर ID आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, यापैकी कोणतं तरी एक जरी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, सो नंतर ग्रेड सिस्टीम। आता हे पहा, ज्यांचं गुणपत्रक जे ग्रेड सिस्टीममध्ये आहे किंवा क्रेडिट सिस्टीममध्ये आहे त्यांनी काय करायचं आहे, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले श्रेणीबाबतचे पत्र किंवा परिपत्रक या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागणार आहे। उमेदवारांच्या गुणपत्रक प्रमाणपत्रावर ग्रेड, क्रेडिट सिस्टीम, कन्व्हर्जन फॉर्म्युला दर्शवलेला नसल्यास त्यांना हे प्रमाणपत्र या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, सो हे जे डॉक्युमेंट लिस्ट मी तुम्हाला सांगितलं आहे हे अत्यंत महत्त्वाची असणार आहे। हेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी सोबत या 3 बंचमध्ये 3 संच या ठिकाणी तुम्हाला करून घेऊन जायचं आहे। ती एक तर ओरिजिनल तुमच्यासोबत असणारच आहे, याच्या ओरिजिनलच्या 3 प्रती झेरॉक्स प्रती घ्यायचा आहे, त्या बंच करायचे आहेत 3 आणि 3 कलर साईज पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भातची। ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। आता हे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र तुम्ही कसं भरायचं आहे मी ते सांगतो। ठीक आहे,
सो हा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे DVTकडून. नमुना प्रतिज्ञापत्राचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे डाउनलोड करून घ्या किंवा हे PDF तुम्ही, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या आणि ह्या जे फॉर्मॅट आहे याचा तुम्ही झेरॉक्स करून घ्या किंवा प्रिंट घ्या. त्यावरती तुम्हाला लेखी स्वरूपात लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव, ओके, कॅन्डिडेट नेम आणि श्री डॅश डॅश यांचा मुलगा किंवा पत्नी किंवा मुलगी या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. तुमच्या वडिलांचं नाव, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या मिस्टरचं नाव या ठिकाणी येईल. तुमचं वय या ठिकाणी येणार आहे. नंतर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. ठीक आहे, तुमचं ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करून जी माहिती आहे ती तुमचं कोणत्या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी तुमचं पोस्टचं सिलेक्शन या ठिकाणी लिहायचं आहे किंवा कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्या पोस्टचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला किती अपत्य आहे किंवा किती मुलं आहेत यांचं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला मुलं असतील तर या ठिकाणी तुम्हाला संख्या या ठिकाणी मेन्शन करायची आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर या ठिकाणी 00 असं या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे, सो आणि दिनांक 28 मार्च 2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरवण्यास किंवा अपात्र ठरवण्यास येईल याची जाणीव या ठिकाणी होईल किंवा जाणीव असेल असं या ठिकाणी नमूद करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमची सही आणि ठिकाण आणि दिनांकसुद्धा तुम्हाला मेन्शन करून हा फॉर्मॅट लिहून घेऊन सोबत जायचा आहे. ठीक आहे, सो ही अपडेट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संदर्भाची, कसा फिलअप करायचा आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्मॅट सोबत घेऊन जायचा आहे. मी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आय होप ही तुम्हाला माहिती समजलेली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांसोबत हे शेअर करायचं आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासोबत. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.